गाव माझा न्यूज, गावाचा विकास देशाचा विकास। लोणार तालुक्यातील हिरवळ येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला असून बँकेतील अधिकारी व दलाल हे शेतकऱ्याची आर्थिक लूट करीत आहेत। याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे। हिरडव येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये अधिकाऱ्यांची कमी व दलालाची जास्त चलती आहे। या ठिकाणी शेतकऱ्याची अक्षरशः लूट होत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्याने शेतकऱ्यांना न्याय व त्यांचा हक्क देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सहदेव लाड यांनी याबाबत आवाज उठविला असून हिरडव बँकेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालत आहे। या ठिकाणी परस्पर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर शेतकऱ्याच्या कर्ज खात्याचे पुनर्गठन केले जाते। तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली अशा शेतकऱ्यांना दलालामार्फत पैशाची मागणी होत आहे। या बँकेत दलालाचा सुळसुळाट आहे। दलालाचे व बँकेतील अधिकारी यांचे धागेदोरे आहेत। जो शेतकरी पैसे देईल अशा शेतकऱ्याचे काम लवकर होते। जो शेतकरी पैसे देत नाही त्यांना बँकेचे अधिकारी चक्रा माराव्या लावतात। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एल्गार सुरू केले असून याबाबत जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी बँकेच्या अधिकारी यांना घेराव घातलाय। एवढेच नव्हे तर त्यांनी तहसीलदार सैफन नदाब यांना निवेदन देऊन याबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी केली। याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष लाड यांनी दिला आहे। शाखा हिरडव या शाखेमध्ये जे खातेदार शेतकरी आहेत, परिसरातील वडव असेल, कोलखेड असेल किंवा इतर आसपास परिसरातील जे शेतकरी या बँकेचे खातेदार आहेत, या शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आमच्याकडे येत होत्या। त्या तक्रारीमध्ये प्रमुख तक्रार म्हणजे शेतकऱ्यांनी 2012-13 मध्ये घेतलेले पीक कर्ज, या पीक कर्जाचे 2016 मध्ये बँकच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर पुनर्गठन केले व संबंधित रक्कम ही बँक प्रशासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांना 1 रुपया न देता हडप केली। आमच्या मायबाप शेतकऱ्यांच्या घामाचा पैशावर जर अधिकारी डल्ला मारत असेल तर अशा अधिकाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व या ठिकाणी जे पूर्वीचे अधिकारी असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे व जे शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे त्यांना सुद्धा पीक कर्ज मिळवून देईपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना हा लढा सुरू ठेवेल। गाव माझा न्यूज करिता प्रणव वराडे, लोणार, बुलढाणा। गाव माझा न्यूज, गावाचा विकास देशाचा विकास।